नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे उंबरठ्यावर लावण्यासाठी रांगोली। सिंपल आणि इझी रांगोली घेऊन आलेला आहे। बघा किती छान दिसत आहे उंबरठ्यावर रांगोली। होते काय ना, मी जेव्हा पण उंबरठ्यावर रांगोली काढते तेव्हा आजूबाजूची लहान मुले किंवा घरात येणारे पाहुणे रावणे, घरातली माणसं भूलचुकीने त्यांच्याकडून रांगोली विस्कटली जाते। तर असं होतं की आपण एवढी रांगोली मेहनतीने काढतो आणि मग ते आपल्याला असं वाटत राहतं ना की दिवसभर ती रांगोली राहावी, पण कोणाकडून ना कोणाकडून ती पुसली जाते। तर मग ते आपल्या मनाला कुठेतरी थोडं दुःख होतं की मी एवढी मेहनतीने रांगोली काढली पण ती राहिली नाही। त्याच्यासाठी मला ही आयडिया सुचलेली आहे OHP शीटची। त्याच्यामुळे मी अशी OHP शीटवर अशी रांगोली काढून घेते, म्हणजे ती मला कधीही लावू शकते मी। आणि कोणी आलं गेलं, लहान मुले, कोणी घरातली माणसं कोणी आले तरीसुद्धा त्यांच्या पायाने त्यांच्या कपड्यांनी पुसली जाणार नाही अशी ही रांगोली आहे। त्याच्यामुळे ह्या रांगोळीची आयडिया सुचली मला, तर मी ती रांगोली बनवलेली आहे। तर आपण आता पाहूया ही रांगोली मी कशी रेडी केलेली आहे। मी एका पेपरवर मला जशी रांगोली आवडते तशी मी रांगोळी ड्रॉइंग करून घेतलेली आहे। तुम्हाला जर ड्रॉइंग येत नसेल तर तुम्हाला जे आवडते ती रांगोली प्रिंट मारून आणू शकता। तर ही अशी रांगोली मी बनवून घेतलेली आहे आणि ती रांगोली मी OHP शीटवर ठेवलेली आहे। आता मी त्या ड्रॉइंगच्या पेपरच्या शेपनुसारच OHP शीट कट करून घेणार आहे। मी अशी पेननी लाईन मारून घेते, म्हणजे मला कट करायला थोडी इझी होऊन जाईल, कारण OHP शीट सारखी हलत राहते। त्याच्यामुळे मी ती पेनाने लाईन मारून घेतलेली आहे आणि त्या पेनाच्या लाईनवर मी आता ही कट करणार आहे। सीझरच्या हेल्पने कट करून घेत आहे। अशा प्रकारे मी 2 स्ट्रिप तयार करून घेणार आहे, कारण उंबरठ्यावर लावण्यासाठी 2 स्ट्रिप लागणार आहेत। त्याच्यामुळे ह्या 2 स्ट्रिप मी कट करून घेत आहे। ह्या अशा प्रकारे मी 2 स्ट्रिप कट करून घेतल्यानंतर त्या OHP शीटला आणि पेपरला सेलोटेपच्या हेल्पने असं फिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते पेपर आणि OHP शीट असे वेगवेगळे होणार नाही आणि आपली ड्रॉइंग बिघडण्याची शक्यता कमी आहे। ड्रॉइंग बिघडणार नाही आपली। त्याच्यामुळे अशी सेलोटेप लावून फिक्स करून घ्यायची आहे चारही बाजूनी। मी चारही बाजूनी सेलोटेप लावून घेत आहे, जेणेकरून मला नंतर ते ड्रॉइंग करायला इझी होऊन जाईल। आणि नंतर मग ती ड्रॉइंग मी अशी फ्लोअरला पुन्हा सेलोटेपच्या हेल्पने अटॅच करून घेत आहे। अशा प्रकारे अटॅच करून झालेली आहे। आता मी नेहमीप्रमाणे ब्लॅक पेननी ती ड्रॉइंग OHP शीटवर ड्रॉ करून घेणार आहे। अशा प्रकारे मी OHP शीटवर ड्रॉइंग करून घेत आहे। आता झालं आहे असं ना, ह्या OHP शीटमुळे मला रांगोळीच्या नवीन डिझाईन काढणे इझी झालेलं आहे। आणि झालं आहे असं ना, OHP शीटमुळे ना आपण रांगोळ्या आधी रेडी करून ठेवू शकतो आणि मग आपल्याला जेव्हा पण कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही प्रोग्रामला लावायचे असेल तेव्हा लावू शकतो। कारण होतं काय ना, प्रोग्रामच्या वेळेस आपल्याला एवढी कामं असतात की आपल्याला रांगोळी काढायला वेळ भेटत नाही। तर आपण अशी रांगोली रेडी करून ठेवली तर आपण प्रोग्रामच्या वेळेस आयत्या वेळेस आपण कधीही रांगोली उंबरठ्यावर, दरवाजाच्या बाजूला कुठेही आपण अशी रांगोली लावू शकतो। आता ही रांगोली बघा अशा प्रकारे रेडी झालेली आहे। आता मी OHP शीट आणि ड्रॉइंगचा पेपर सेपरेट करून घेतलेला आहे आणि ती OHP शीट परत मी फ्लोअरला अटॅच करत आहे। आता झाले ना, मला असा मॅजिकल पेन भेटलेला आहे बघा, मेटल बॉडी पेन भेटलेला आहे। त्या पेनने मी सगळ्या ड्रॉइंगची बॉर्डर करून घेणार आहे। किती इझी आहे बघा हे मेटल पेननी बॉर्डर करून घेणं। मी अशा प्रकारे सगळ्या फ्लावर्सला बॉर्डर करून घेणार आहे ह्या पेन। आता हे बघा मी 50% फेविकॉल आणि 50% पाणी असं हे मिश्रण तयार करत आहे। हे मिश्रण असं झालं पाहिजे ना की थिक झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या रांगोळी व्यवस्थित चिपकली जाईल त्या OHP शीटवर। आणि अशा प्रकारे मी हे ते फेविकॉलचं आणि पाण्याचं मिश्रण OHP पेपरवर लावून घेणार आहे आणि मग त्याच्यावर रांगोळी टाकणार आहे। आता असं होतं ना की रेडीमेड रांगोळी तर मार्केटला इझिली मिळतातच, पण एक आपण बनवलेल्या रांगोळीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो। जेव्हा आपण बनवलेली स्वतः रांगोली उंबरठ्यावर किंवा आपल्या दरवाजावर कुठल्या कार्यक्रमाला लावतो त्याचा आनंद काही ते वेगळाच असतो। आणि होतं असं की मार्केटला ज्या रांगोळ्या भेटतात त्या शीट भेटतात
रेडीमेड रांगोळ्या भेटतात त्या रांगोळीच्याच काढलेल्या असतात असं नाही, ऑइल पेंटच्या काढलेल्या असतात, ॲक्रेलिक कलरने काढलेल्या असतात. त्यामुळे आपण ही OHP शीटवर जी रांगोळी रेडी केलेली आहे ते आपल्या रांगोळीच्या कलरने रेडी केलेल्या आहे. त्यामुळे ते दिसायला आणखी सुंदर दिसते आणि आपल्या मनात जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो की मी रेडी केलेली रांगोळी. आणि जेव्हा आलेली माणसं विचारतात ना की ही रांगोळी किती छान आहे, कुठून केली, तेव्हा आपल्याला सांगायला छान वाटतं की हां, ही रांगोळी मी स्वतः रेडी केलेली आहे. त्यामुळे मला ही रांगोळी रेडी करताना काहीतरी वेगळाच आनंद होत आहे. आणि जेव्हा मी माझ्या दरवाजात माझ्या उंबरठ्यावर लावेन तेव्हा आणखीन वेगळं फिलिंग येणार आहे मला. तर मी तर असे म्हणेन की तुम्हीही OHP शीट आणा, मेटल बॉडी पेंटवाला पेन घेऊन या आणि असे इझी रांगोळी तुम्ही घरात रेडी करून तुमच्या प्रोग्रामला, उंबरट्यावर, डोअरमध्ये कुठेही लावू शकता. आणि जसा मला आनंद होतो तसाच आनंद तुम्हीही अनुभवू शकता. म्हणून मी ही आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, असे मी फ्लावरमध्ये कलर भरलेले आहे. तुम्हाला जी पण कलरची रंगसंगती करायची ते तुम्ही करू शकता. आणि मग मी असं प्रेस करून घेत आहे, वरून पेपरने प्रेस करून घेत आहे. आणि जो एक्स्ट्रा कलर आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहोत. असा कलर भरून झाल्यानंतर ही OHP शीट अशी रेडी दिसत आहे. पण इथे असं झालं आहे ना, रांगोळीची मोठी डिझाईन असेल ना तर तिथं आपण एकदाच कलर करून फिक्स करू शकतो. पण ही डिझाईन छोटी असल्यामुळे ह्याच्यात मला डबल 2 वेळा फेविकॉल लावून 2 वेळा त्याच्यावर कलर टाकून घ्यावे लागणार आहेत. कारण ही डिझाईन छोटी असल्यामुळे त्याला आपण एकदाच जर कलर टाकले तर ते आजूबाजूला स्प्रेड होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडे कलर टाकून डबल करावे लागणार आहे मला. तर मी ही डबल करून घेत आहे. 2दा फेविकॉल लावून 2दा कलरिंग करून घेणार आहे. मी 2दा रांगोळी टाकून 2दा कलरिंग करून घेणार आहे. ते हे अशा प्रकारे घेत आहे मी कलरिंग करून. हे बघा, असे कलर करून व्हाईट ब्लँक पेपरने त्याच्यावर ठेवून वरून कापडाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली रांगोळी फिक्स होईल. आणि जे एक्स्ट्राची रांगोळी राहणार आहे ते आपण दुसऱ्या पेपरवर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे रांगोळी तयार झालेली आहे. आता बघा, हे मी डबल करून घेणार आहे जेणेकरून ती रांगोळी थोडीशी डार्क दिसेल. कारण डिझाईन छोटी आहे. मोठी डिझाईन असेल तर ते पटकन होऊन जातं. छोट्या डिझाईनमुळे आजूबाजूला ती रांगोळी स्प्रेड होऊ नये म्हणून मी डबल करत आहे. आता बघा, हे मी डबल करून घेणार आहे. आणि अशा प्रकारच्या मी 2 स्ट्रिप तयार केलेल्या आहेत. बघा, मी फ्लावर्समध्ये येलो कलर केलेला आहे आणि फ्लावरच्या बाजूच्या लीफना ग्रीन कलर केलेला आहे. येलो आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि फ्लावरची डिझाईन कशी वाटते तुम्हाला नक्की मला सांगा. फ्लावरची डिझाईन इझी आहे एकदम. हे बघा, अशा प्रकारे मी ह्या 2 स्ट्रिप तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आता त्याला आपण ॲक्रेलिक रेड कलरनी बॉर्डर करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी ही बॉर्डर करून घेत आहे. सगळ्या दोन्ही स्ट्रिपला मी ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घेणार आहे जेणेकरून ती फ्लावर्स आणखीन उठून दिसतील, आणखीन छान कलर दिसेल. रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं म्हणून मी रेड कलर चूज केलेला आहे. तुम्हाला जो कलर चूज करायचा आहे ते तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीचे कलरची रंगसंगती तुम्ही करू शकता. आपल्याला जे कलर आवडतात ते आपण भरू शकतो. मग हे येल्लो, रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून मी ही कलरची रंगसंगती केलेली आहे. तुम्हाला ह्या फ्लावरचा कलर रांगोळीचा कलर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.
हे बघा ॲक्रेलिक कलरने बॉर्डर वगैरे करून झाल्यानंतर ही रांगोळी अशी प्रकारे रेडी झालेली आहे. आपण जसं फ्लावरला बॉर्डर करून घेतलेली आहे तशी लीफला पण ग्रीन कलरची बॉर्डर करून घेणार आहेत. हे अशा प्रकारे बॉर्डर करून घेत आहे मी. आणि बॉर्डर करून झाल्यानंतर त्या दोन्ही रांगोळीच्या स्ट्रिप काहीतरी अशा प्रकारे दिसत आहेत ना, छानपैकी सुंदर छोट्याशा आणि छान रांगोळी दिसत आहे बघा. अशा प्रकारे मी रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला त्या मी उंबरठ्यावर लावून दाखवणार आहे बघा. किती छान दिसते ना उंबरठ्यावर लावल्यानंतर. असं खूप जुनी गोष्ट आहे की आपण रांगोळी उंबरठ्यामध्ये याच्यासाठी काढतो ना की घरात निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे. रांगोळी काढल्यानंतर निगेटिव्हिटी येत नाही घरात. मग असं प्रत्येक लेडीजला वाटत असते की आपल्या घरात निगेटिव्हिटी येऊ नये, त्याच्यासाठी रांगोळी काढली जाते. त्यामुळे मी ही रांगोळीची आयडिया घेऊन आलेली आहे. तुम्हाला ही रांगोळीची आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे दररोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटतील. आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद. आणि व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.